नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर नात्यांचं महावस्त्र या विश्वास देशपांडे चाळीसगाव यांनी लिहिलेल्या लेखमालेतला दुसरा भाग सादर करत आहे. महावस्त्राचे पदर भाग 2. आई मायेची पैठणी. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, आजचा व्हिडिओ आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. ही लेखमाला आहे आणि ह्या लेखमालेतला प्रत्येक भाग मी साधारणपणे 7-8 दिवसांनी असा सादर करणार आहे. तर मागच्या वेळेला आपण पहिला भाग ऐकला, आता आहे दुसरा भाग, आई मायेची पैठणी. ऐकूया तर. ज्याच्याशिवाय नात्यांचं हे महावस्त्र जन्मालाच येऊ शकत नाही, असा ह्या वस्त्रातला एक अनोखा आणि सर्वात मौल्यवान पदर म्हणजे आई. नात्यांच्या या वस्त्रातली ती खरी सुवर्णमयी पैठणी असते. विधात्याने अत्यंत कुशलतेने आणि निगुतीने घडवलेली, ज्यामुळे आपण ह्या जगात येतो आणि आपल्याला आपली ओळख मिळते, असं हे नातं म्हणजे आई. प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा त्यालाही आईमुळे सर्वश्रेष्ठ ओळख मिळाली. राम झाला कौसल्यानंदन, कृष्ण झाला देवकीनंदन, अंजनेय म्हणजे हनुमंत आणि राधेय म्हणजे कर्ण हे देखील आपल्या आईच्या नावामुळेच ओळखले गेले. आईची महती एवढी थोर की जगातल्या अनेक थोर साहित्यिकांनी तिच्यावर अगदी भरभरून लिहिलं. आई हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर प्रेमाची अशी एक मूर्ती उभी राहते, जी वैश्विक आहे. माणूस असो वा प्राणी, भारत असो की जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश, आईचं प्रेम हे सर्वत्र सारखंच असतं. म्हणूनच मी आईला प्रेमाची वैश्विक मूर्ती म्हणतो. इतरांचं प्रेम भलेही माया असेल, पण तिचं प्रेम म्हणजे आभाळ माया. आपल्या मुलांवर असलेली तिच्या प्रेमाची शाल केवळ ऊब देत नाही, तर एक अभेद्य कवच बनून आयुष्यभर त्यांचं रक्षण करते. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. तशी आई शरीराने कुठेही असली तरी तिचं चित्त मात्र सदैव आपल्या लेकरापाशीच असतं. परमेश्वराने तिला पृथ्वीवर पाठवतानाच तिच्या काळजामध्ये अखंड माया भरून पाठवली. आई म्हणजे परमेश्वराचं दुसरं रूप. कोणीतरी खूप छान म्हटलंय की परमेश्वराला सगळीकडे उपस्थित राहणं शक्य नाही, म्हणून त्यांनी आईला पाठवलं. ती स्वतः उपाशी राहील, पण लेकराचं पोट भरल्याशिवाय तिचं पोट भरत नाही. तिची स्वतःची झोप होवो न हो, आपल्या तांदुल्याची झोप नीट व्हावी म्हणून तिची धडपड असते. निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी, अशी तिची अवस्था असते. जी स्त्री जन्माला येते अशी प्रत्येक स्त्री आई होती, पण तिचं बाईपण आई झाल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि त्यासाठी तिने मुलाला जन्म दिलाच पाहिजे अशी काही अट नसते. तिला फक्त आई होता आलं पाहिजे, मायेचं पांघरून घालता आलं पाहिजे. किंबहुना आई होण्यासाठी स्त्री असण्याचीही अट नाही. ज्याच्या हृदयात सगळ्यांबद्दल प्रेम आणि कळवळा काठोकाठ भरलाय, अशी कोणतीही व्यक्ती आई होऊ शकते. पंढरपूरला विटेवर उभा असलेला पांडुरंग सर्व भाविकांचं, वारकऱ्यांचं दैवत. हा सावळा विठ्ठल काही करत नाही, काही बोलत नाही, काही देत नाही आणि घेतही काही नाही, पण तो विठू माऊली झाला. का बरं? कारण तो सगळ्यांचं दुःख ऐकून घेतो, सगळ्यांना उराशी धरतो. त्याच्याजवळ कोणताच भेदभाव नाही. तो जरी बोलत नसला
तरी सगळ्यांना खात्री आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद प्रत्येकाला तो नक्कीच देतो. ऐशी कळवळ्याची जाती करी स्वभावीन करी लाभाविन प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जिच्यामुळे हे विश्व निर्माण झालं अशी माता पार्वती जगज्जननी झाली. आमचे संत देखील माऊली झाले. समाजाने त्यांचा अपार छळ केला, तरीही त्यांच्या मुखातून विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान नावाचं अमृत बाहेर पडलं. ते संत ज्ञानेश्वर, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली झाले. अहिल्याबाई होळकर लोकांसाठी समाजसेवेची अनेक कामं करून लोकमाता झाल्या. अनाथ निराधार मुलांवर मायेचं छत्र असणाऱ्या सिंधुताई सपकाळ याच व्यापक मातृत्वाचे रूप झाले. ज्या आदिवासी अशिक्षित स्त्रियांनी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन वृक्षांचं संरक्षण केलं, त्या वृक्ष माता झाल्या. अशी मातेची अनेक रूप. आपल्या मुलांवर प्रेम करते ती आई. सर्वांबद्दल प्रेमभाव जिच्या मनात असतो ती माता. आणि अखिल विश्वाला कवेत घेणारी अपार माया तिच्या काळजात असते ती माऊली. न मातु पर दैवत असं आपल्याकडं म्हटलं जातं. म्हणजे आईसारखं दुसरं दैवत नाही. इतर देवतांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, नवस बोलावे लागतात. पण हे मातृत्व नावाचं दैवत असं आहे की त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही उपासना करावी लागत नाही. तिच्या पोटी केवळ जन्म घेतला की ही देवता प्रसन्न होते आणि आयुष्यभर त्या बाळाची काळजी वाहते. प्रसूती वेदना काय असतात हे फक्त माताच जाणे. पण जेव्हा ते नवजात अपत्य ती पहिल्यांदा आपल्या जवळ घेते तेव्हा तिच्या त्या प्रसव वेदनांचं शीतल चांदणं होऊन तिच्या मुखावर एक अद्भुत हास्य विलसतं. तिच्या उरातील माया अमृत होऊन तिच्या स्तनातून बाळासाठी पाझरू लागते. तिच्या कुशीत जेव्हा तिचं बाळ असतं तेव्हा ती जगातली सर्वात समृद्ध स्त्री असते. आयुष्याच्या विद्यापीठातली आई नावाची सर्वोच्च पदवी निसर्गाने तिला बहाल केलेली असते. बाळ अजांत असतं, असहाय असतं, त्याला काहीच करता येत नाही. तेव्हापासून आई त्याला सावरते. जेव्हा त्याच्या चिमुकल्या ओठातून आई हा पहिला शब्द उमटतो तेव्हा तिच्या काळजात झालेला आनंद गगनात मावत नाही. याच एका शब्दासाठी ती 9 महिने 9 दिवस आसुसलेली असते. मग ती हळूहळू त्या सानुल्याला बोलायला शिकवते, पाऊल पाऊल टाकत चालायला शिकवते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे करते. तीच त्याची पहिली शाळा आणि पहिला गुरु असतो. या शाळेत कुठलीही फी नसते, उलट काळजी आणि प्रेम मात्र अपार असते. बाळ जसं जसं मोठं होतं तसं तसं तिचं काळीज आनंदाने फुलत जातं. बाळाच्या पंखात ताकद येते आणि ते स्वतःचा आभाळ शोधायला उडू लागतं. पण कधी कधी आकाशात उंच भरारी घेणाऱ्या ह्या पाखराचं लक्ष जमिनीवर एकटीच बसलेल्या आपल्या वृद्ध आईकडे जात नाही. अशा वेळी ती केवळ 2 शब्दांच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. आता तिच्या पंखातलं बळ कमी झालेलं असतं. आता वेळ असते त्या मुलाची परतफेड करण्याची. खरं तर आईच्या ऋणातून मुक्त होणं किंवा त्याची परतफेड करणं जन्मांतरातही शक्यच नाही. पण कृतज्ञतेने त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्कीच करता येतो. आई नावाच्या नात्याचा परिसस्पर्श
ज्यांच्या आयुष्याला झाला त्या आयुष्याचं सोनं झालं. कौसल्याने रामाला घडवलं, यशोदेने कृष्णाला, जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायांना, भुवनेश्वरी देवींनी स्वामी विवेकानंदांना आणि श्यामच्या आईने साने गुरुजींना घडवलं. असा हा मात्र महिमा अपार आहे. सखोल आणि योग्य मार्गदर्शन आणि अचूक निर्णय क्षमता ह्यासारख्या गोष्टी म्हणजे आईच्या सल्ल्याचं वैशिष्ट्य. आईनं ज्यांना मार्गदर्शन केलं आणि आईचा सल्ला ज्यांनी शिरोधार्य मानला त्यांनी जीवनामध्ये फार मोठं कार्य करून दाखवलं आणि ते यशस्वी झाले. पांडवांनी आपल्या माता कुंतीचा सल्ला प्रत्येक वेळी शिरोधार्य मानला. त्याच वेळी त्यांचे बंधू असलेल्या कौरवांनी मात्र आपल्या आईचा म्हणजेच गांधारीचा सल्ला हा नेहमीच धुडकावून लावला. या दोन्ही गोष्टींचे परिणाम काय झाले ह्याची साक्ष महाभारतात आपल्याला मिळते. पांडवांना सर्वत्र विजय मिळाला आणि कौरवांचा मात्र पराभव झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील माता जिजाऊंचा सल्ला प्रत्येक प्रसंगी शिरोधार्य मानला. म्हणूनच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. आई या नात्याचे अनेक पदर आहेत. गुरुची पत्नी जेव्हा गुरु माता होते तेव्हा ती आश्रमातील सर्व गटूंना स्वतःच्या मुलासारखे सांभाळते. वसिष्ठांच्या आश्रमात जेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा निघताना प्रभू रामचंद्रांनी गुरुमातेचे पाय धरून म्हटलं, तुम्ही आईच्या मायेनं आम्हाला सांभाळलं, कशाचीच उणीव भासू दिली नाही. आमच्या वागण्यामध्ये काही जर चुकलं असेल तर आईच्या मायेने आम्हाला क्षमा करा. खरोखरच धन्य ती गुरुमाता आणि धन्य ते संस्कारी भावंड. रामायणाने अशी नाती कशी जपावी याचा आदर्श आपल्या समोर ठेवलाय. रामाला वनवासात पाठवलं म्हणून जग कैकेयीला दोष देत असताना राम लक्ष्मणाला समजावतो, आई कोणीही असो ती सदैव आदरणीयच असते. मला वनात पाठवण्यामागे तिचा नक्कीच काहीतरी चांगला उद्देश असेल. माझ्या शिक्षणात काही उणीव राहिली असेल, ती पूर्ण करण्यासाठी ही वनाची योजना असावी. ही उदात्तता आजच्या पिढीने शिकायला हवी. उद्याच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर मातृछत्र छाया धरून असतं. त्याच्या भाग्याची थोरवी काय वळणार. प्रत्यक्ष परमेश्वराला देखील हे भाग्य लाभत नाही. म्हणून तो सुद्धा मानवी अवतार धारण करून पृथ्वीवर येतो. दिवार या चित्रपटातील एक संवाद मला आजही आठवतो. त्या चित्रपटात इन्स्पेक्टर असलेला शशी कपूर आणि चोराची भूमिका करणारा अमिताभ यांच्यातील संवाद फार लोकप्रिय झाला होता. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, बंगला है, नौकर चाकर, पैसा है, तुम्हारे पास क्या है. तेव्हा शशी कपूरने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, मेरे पास माँ है. आईची बरोबरी कशानेच होऊ शकणार नाही. कुबेराची संपत्ती देखील तिच्या तुलनेत फिक्की आहे. पण आज आम्हाला केवळ या महापुरुषांची आणि त्यांच्या मातांची थोरवी सांगून भागणार नाही. असे सुपुत्र आजच्याही काळात घडावे आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता धन्य व्हावे. ही भारतभूमी धन्य व्हावी ही काळाची गरज आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. ही सुसंस्कारी मूर्ती घडवण्याची पहिली आणि मुख्य जबाबदारी आईची असते. खाण तशी माती असे आपण म्हणतो. आई जर सुसंस्कारित आणि सुशिक्षित असेल तर तिची मुलं सुद्धा तशीच होती. अशा आया घरोघरी असतील तर सुसंस्कारित समाज निर्माण होईल.
वर्तमान काळातील मातांपुढे आजच्या युगाने खूप मोठी आव्हानं उभी केलेली आहेत. पूर्वीची आई मुख्यतः गृहिणी होती. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ असायचा. पण आजच्या आईला मात्र नोकरी, करिअर आणि घर अशा सर्व आघाड्यांवर दुहेरी कसरत करावी लागते. कधी कधी यामुळे तिच्या मनात एक अनामिक अपराधित्व म्हणजेच गिल्ट डोकावतं की मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही. पण अशाही परिस्थितीत ती आपला पदर खोचून खंबीरपणे उभी आहे. ती केवळ मुलांचं संगोपन करत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने मुलांसमोर स्वावलंबनाचा एक नवा आदर्श ठेवत आहे. तथापि बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आईला काही जाणीवपूर्वक निर्णय घ्यावे लागते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबा, काका काकू हे देखील असायचे. मुलांवर अगदी सहज संस्कार व्हायचे. आज बहुतेक घरामध्ये एकच मूल असतं आणि ते एकलकोंड होतं. आजी आजोबांच्या गोष्टींचं माध्यम आता बऱ्याच घरातून नाहीसं झालंय. मुलं पाळणाघर किंवा प्ले ग्रुपमध्ये वाढतात, पण तिथे आवश्यक कौटुंबिक संस्कार मिळतीलच असं नाही. ही पोकळी आईलाच भरून काढावी लागेल. आजची मुलं ही डिजिटल युगातली आहेत. ती नुसतं सांगून किंवा उपदेश ऐकून शिकत नाही. त्यांच्या समोर स्वतःचा आदर्श ठेवावा लागतो. सारखा मोबाईल पाहू नको, पुस्तक वाच, अभ्यास कर असं ओरडून मुलं ऐकणार नाही. आई बाबांनी कामावरून आल्यानंतर स्वतः मोबाईल आणि टीव्ही बाजूला ठेवून हातात एखादं चांगलं पुस्तक जर धरलं तर मुलंही त्यांचं अनुकरण करतील. आईचा पदर आणि तिची अंगाई यातून ही भावनिक ऊब मनाला मिळते. ती यूट्यूबवरील बालगीतांमधून नक्कीच कधीच मिळू शकत नाही. हे आजच्या मातेला समजून घ्यावं लागेल. सुट्टीच्या दिवशी पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा. घरातली छोटी मोठी कामं करताना त्यांना जर सोबत घेतलं तर श्रमाची आणि जबाबदारीची सवय ती त्यांना आपोआपच लागेल. नात्यांच्या या भरजरी महावस्त्राचा हा मातृत्वाचा पदर जर संस्कारांनी आणि ओलाव्याने संपन्न राहिला तरच पुढची पिढी निकोप आणि सुदृढ होईल. आई नावाच्या या पैठणीची जरतारी चमक कधीच फिकी पडू न देणं ही आजच्या प्रत्येक मुला मुलीची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे. धन्यवाद. लेखक आहेत विश्वास देशपांडे, चाळीसगाव आणि सादर करती आरती गुप्ते.